जिल्हा नियोजन समिती डीपीडीसीची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे। आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी सगळी योजना 467 कोटी रुपयाची होती। यावेळेला 62 कोटी रुपये वाढवून 529 कोटी रुपयाची योजना या ठिकाणी त्याला आम्ही मंजुरी दिलेली आहे। अतिशय व्यवस्थित अशी चर्चा सर्व लोकप्रतिनिधी आहेत, नवीन सदस्य आहेत, त्यांच्यामध्ये या ठिकाणी झाली। मला वाटतं की आपण तो जिल्हा रुग्णालयाचा विषय या ठिकाणी केला की लातूरसाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे। त्याच्यामध्ये 3.5 कोटी रुपये भरून जागा आम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आणि म्हणून मी जिल्हाधिकारी त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। तर सगळ्या लोकांनी जी मागणी केलेली होती 3.5 कोटी रुपये आपल्याला भरायचे तर आपण भरा। राज्यामध्ये काय म्हणजे मुंबईला जाऊन जर आपल्याला काही त्याच्यामध्ये करता येत असेल, काही अडचणी पण आहेत टेक्निकल, त्या सॉल्व्ह करायचं 2 दिवसात 3 दिवसात त्या सॉल्व्ह करा, मंगळवारी माझ्याकडे या असं अधिकाऱ्यांनी मी सांगितलं। मला वाटतं आठवडाभरामध्ये हा विषय निश्चित मार्गी लागेल आणि तो मार्गी लावून हे हॉस्पिटल लोकांसाठी आपल्याला कसं त्या ठिकाणी करता येईल, कारण आरोग्याच्या खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी आहेत। गरीब माणसासाठी हे जे हॉस्पिटल आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आणि म्हणून हा प्रश्न आम्ही लगेच या आठवड्याभरामध्ये मार्गी लावू। या ठिकाणी आज शिक्षणाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्था असेल, काही अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये काही लोकांची तक्रारी या ठिकाणी केल्यात, सगळ्या विषयांवर चांगली चर्चा या ठिकाणी झाली आणि बहुतांशी प्रश्न त्या चर्चेतून त्या ठिकाणी आज मार्गी लागलेले आहेत। त्या या बजेटच्या संदर्भामध्ये जवळपास आता आम्हाला 529 कोटी रुपयाचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ या सगळ्यांचं एस्टिमेट करून टेंडर करून त्याचं कार्यान्वयन आदेश जो आहे म्हणजे वर्क ऑर्डर जी आहे ती तात्काळ देऊन कामाला आपण सुरुवात करावी। कारण आता आचारसंहिता समोर आहे आणि आचारसंहिता कुठे अडचण येता कामा नये म्हणून सगळ्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। मला वाटतं की लवकरच महिनाभरामध्ये या सगळ्या तांत्रिक बाबी पूर्ण होतील आणि आम्ही कामाला सुरुवात या ठिकाणी करू। सर, आरक्षणावर